पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत, सामंजस्य म्हणजे काय आणि नेमकं ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात आपली माणसं चांगली आहेत. तुम्हाला सांगतो, आज जर बघितलं मग 100 अधिकारी सांगितले, अरे या ठिकाणी हा मोहोळ मधला हा समाधान वाघमोडे, काल त्याचं हिंद केसरी म्हणून, महाराष्ट्राचा हिंद केसरी म्हणजे भारताचा हिंद केसरी म्हणून समाधान वाघमोडे आपल्या समाजामधला हा आता पुढे आला. म्हणजे त्या क्षेत्रात आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्र आपल्या बाबतीमध्ये कमी नाही आणि आपली पोरं हुशार आहेत. तुम्हाला सांगतो, मी माझ्या शाळेमध्ये सुद्धा बघितलं की आता एक टिंगरे नावाची मुलगी, उज्ज्वला टिंगरे नावाची मुलगी, एका धनगराची मेंढपाळाची मुलगी आहे की तिच्या घरामध्ये खाण्याची सुद्धा भ्रांत आहे, अशी मुलगी आता डेप्युटी कलेक्टर झाल्या. म्हणजे केवढा मोठा त्या धनगराच्या त्या पोरा माणसाला अभिमान वाटला, त्याला कळत नाही डेप्युटी कलेक्टर म्हणजे काय. पण एका कलेक्टरची म्हणून सगळा गाव त्याला सलाम करणार. गावात सलाम केव्हा होतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या समाजाच्या माणसाने. सलाम तेव्हाच होतो की जेव्हा तुमचं काम त्या गावामध्ये चांगलं असतं. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो, तुम्ही उद्योगाच्या बाबतीमध्ये काम केलं असेल, उद्योगाला तुम्ही अनेक लोकांना जर रोजगार दिले असतील तर तो उद्योजक म्हणून त्या गावामध्ये फेम होतो आणि सगळा समाज, मग तो केवळ धनगराचा नाही, सगळा समाज, 18 पगड जातीचा समाज हा त्याला नमस्कार करत असतो, तो मोठा होतो. शेतकरी म्हणून एखाद्याने जर काम केलं असेल तर शेतकरी म्हणून त्याला जर हे वाढवलं असेल तर तो शेतकरी म्हणून पुढे येतो आणि सगळा गाव त्याला सलाम करतो. अशी सलाम करण्याची पात्रता असणारी माणसं पुढे यायला पाहिजे समाजामध्ये. हे व्यासपीठ तेवढ्यासाठी आहे. आणि म्हणून इथं औद्योगिकांचे मेळावे, MPSC UPSC क्लास घेऊन त्याच्यामध्ये यश मिळवले त्यांचे प्रबोधन ही या व्यासपीठावरनं होणं गरजेचं आहे. काही चांगले कवी आपल्यात आहेत, काही चांगले लेखक आहेत, लेखकांची संख्या आपल्यात मर्यादित झाली. आपला इतिहासच बाहेर आला नाही, त्याचं कारण आपण हातात लेखनीच कधी घेतली नाही. आपल्या समाजामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व असणारी काही उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेली, पण तो इतिहास समाजामध्ये जडला गेला, दाबला गेला तो इतिहास. आणि त्यामुळं त्याच समाजातली माणसं जेव्हा ही लेखणी हातात घेतील आणि हा इतिहास समाज जगासमोर मांडायला लागतील, त्यावेळेला प्रबोधन होऊन लोकांना कळेल की आपल्या समाजात सुद्धा अशी माणसं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आपण सगळ्यांना सांगतो की एवढं मोठं ज्ञान त्यांनी मिळवलं. ज्ञान तिथं मान असतो आणि सगळ्या याच्यामध्ये लायब्ररीमध्ये पुस्तकं त्यांनी पारायण केलं त्यांनी आणि त्याच्यामधून ते एक अत्यंत ज्ञानी म्हणून सगळ्या जगामध्ये नसले. आणि म्हणून ते नतमस्तक आता आपण सगळेजण बाबासाहेबांच्याकडे होतो. त्याचं कारण त्यांची कुठली विशिष्ट जात होती म्हणून ते होते, दलितामधून आले म्हणून नाही, तर ते ज्ञानी होते. ज्ञान तिचा मान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षामध्ये ठेवली पाहिजे आपण. आणि म्हणून समाजामध्ये आपण दृष्टी बघत असताना समाजात चांगली मुलं जी आहेत त्या मुलांना निश्चितपणे पालकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीची प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तिथं आता उद्या सत्कार होणार आहे आणि हे सत्कार कशासाठी ठेवलेले आहेत की समाजाच्या लोकांना प्रेरणा मिळाली. बाबा हे गेलं तर आपण सगळेजण त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारतो की तुम्ही चांगलं काम केलं आणि असंच आदर्श काम समाजासाठी करत राहा. जीवनाचं एक महत्वाचं सूत्र आहे, तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण दुसऱ्यासाठी काम करू, ज्यावेळेला आपण दुसऱ्याच्या सुखाचा विचार करू, ज्यावेळेला आपण दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करू, त्यावेळेला निसर्ग सुद्धा आपल्या आनंदाचा विचार करतो, आपल्याला सुखी करतो, आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवत असतो. हा निसर्गाचा नियम आपण मनामध्ये ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण इतरांचे सुद्धा सत्कार केले पाहिजे, इतरांच्या सुद्धा सुखाचा विचार केला पाहिजे. सर्वांच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार केला तर आपलं जीवन सुद्धा चांगलं जातं. हे बाळूमामाने आपल्याला शिकवले. बाळूमामांची ही शिकवण आहे की तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करा आणि मग तुमचा विचार कसा चांगला होतो नाही तो पहा. निश्चितपणे हा विचार रुजला तर माणसाच्या मध्ये माणुसकी जागी राहते. आणि खरं म्हणजे साहित्य संमेलनाचा मूळ हेतू आहे की आपल्याची ही माणुसकी जागी राहणं. माणुसकी जागी होऊन मानवी मूल्य जी आहेत ना, ही मानवी मूल्यांचं जतन झालं पाहिजे. आज ही सगळी मानवी मूल्य अडचणीत आलेली आहेत. विचारांचं प्रदूषण झालेलं आहे, विचारांची बांधणी होणं गरजेचं आहे, विचारांच्या प्रदूषणाला थोपवणं गरजेचं आहे. आणि हे थोपवतं कोण की समाजामध्ये चांगले धुरी आपणच्यासारखी माणसं आहेत. तुम्हाला सांगतो, धनगर समाज महासंघाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर त्यांनी मोठं काम केलं. आपले श्रीराम सबनीस साहेब आहेत, यांची कार्य तुम्हाला सांगतो जवळ 300-350 पुस्तकांचे लेखक आणि समीक्षक आहेत. तेव्हा एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी चालू केलं म्हणून समाजामध्ये काही चांगल्या प्रवृत्ती, चांगल्या गोष्टी त्या रुजू लागलेल्या आहेत. तेव्हा मी एवढंच या निमित्तानं अधिक बोलणार नाही, पण मी 1 वर्ष मी साहित्य संमेलनाचं काम केलं. सांगोल्याला मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला माझे सगळे विद्यार्थी, त्यावेळेला इथे सगळे शिक्षक आज सुद्धा आलेले आहेत तिथे शिक्षक, की हे सगळं येऊन त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना, काही वेळेला लोकांनी म्हणलं अहो विद्यार्थ्यांना घेऊन जातात तुम्ही, काय एवढं विद्यार्थ्यांना असं कसं. पण विद्यार्थ्याला जाणं म्हणजे त्याच्या मुळाला पाणी घालणं आणि खरं म्हणजे झाडाच्या मुळाला पाणी घालणं हे अत्यंत आवश्यक असतं.
आणि त्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर फळं चांगली येतात. ही गोष्ट आपण सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे. आणि हा तरुण वर्ग आपल्याकडे कसा खेचला जाईल. आता तो खेचला जात नाही. तुम्हाला बघतो मागाशी येतो जिथं कार्यक्रम चालू आहे तिथे गजी खेळते. गजी म्हणतो दुसरं हे काय गजी हे सगळं चालेल. हे सगळं बघतो आपण. ते हळूहळू का होईना पण या गोष्टी त्या रिप्लेस होत जातात. हळूहळू त्या रिप्लेस आहे. चुकीची त्याला जाणीव करून देण्याची कल्पना आपल्याला कोणाला आपल्याला सुद्धा अजून कोणी चुकीची जाणीवच करून दिली नाही. म्हणून आपल्या हातून सारख्या चुका घडत चालल्या. आरक्षणाचा मुद्दा जो आहे ना तो आपल्या जीवनाचा एक मोठा महत्वाचा भाग आहे. आणि हे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. हे जे म्हणतोय ना आपण मिळालं पाहिजे म्हणजे दिलंय. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले 36 नंबरवर घातलेली आहे एसटीच्या समाजामध्ये. पण ते का होत नाही कशामुळे होत नाही तरी संघटनाची ताकद आपण कधी दाखवली नाही. आता पुढच्या काळामध्ये इलेक्शन आहे 2024 साल येते. अशा वेळेला तुम्ही जागा राहणं अत्यंत गरजेचं आहे. अशा वेळेला ही जर समाजाची संघटना जागी राहिली आणि त्यांनीच जर ठरवलं की आमच्या समाजाला जो कोणी त्याच्यामध्ये न्याय हक्काचं आमच्या हक्काचं जे आहे ते देण्यासाठी प्रयत्न करेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहू. हा विचार तुम्हाला सांगतो या 24च्या याच्यामध्ये आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांनी जागा केला पाहिजे. हे राजकारण नव्हे पण आपल्या हक्काची जाणीवच आपल्याला नाही ना. कितीतरी आपली मतं तुम्हाला सांगतो गावागावामधली मतं आम्ही बघतो की त्याच्यावरची मतं सगळी तुम्हाला विकली जातात. ती मतं आपल्यामध्ये का विकली जातात कारण आपल्याला अंधश्रद्धा आहेत आपल्या व्यसना आहेत आपल्याला सगळ्या गावगाड्यामध्ये भांडणं आहे सगळी. एक भाऊ जर उभा राहिला तर दुसऱ्या भावाला लगेच उभा केलं जातं. इलेक्शनमध्ये एक ग्रामपंचायत त्याला भाऊ उभा राहू द्या लगेच त्याचा दुसरा भाऊ कोण असेल चुलत भाऊ असेल किंवा त्याचा चुलता असेल त्याला जाऊन दुसरा एक पुढारी सांगतो त्याला अरे तू कशाने कमी पडलाय. तो उभा राहिलाय त्याला मान सन्मान मिळतोय आणि तू कशाने कमी झालाय तू बी उभा राहा. आणि झालं तर दोन भावांच्या मध्ये टक्कर लावली जाते आणि त्याच्यामध्ये शीत त्या माणसाचं होतं. अशी प्रकरणं गावोगावी घडतायत तुम्हाला सांगतो. म्हणून याच्यामध्ये सुद्धा जर चांगली दिशा मिळवायची असेल तर ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. हे संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. उद्या परिसंवाद आहेत. आता उद्या बघा तुम्हाला सांगतो उद्या येतील इथं माणसं पण एक शिस्त आज मी पाटील साहेबांना थोडी विनंती करून सांगतो. मी तर म्हणत नाही तुम्ही चांगलं काम केलंय तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या